आता इथे ही गोष्ट थांबते, पण या गोष्टीवरनं पुढे त्या नवऱ्याचं काय झालं या पुढे गोष्टीत नाहीये काही. मग इथे एक वेगळी रुची आहे, ते अववक्तारम. एवढीच प्रार्थना करायची गोष्टी ऐकताना की बाबा जो बोललाय त्याचं रक्षण कर आता, अववक्तारम. पण पुन्हा आपण जर का म्हटलं की अव म्हणजे सांभाळ कर, वक्तारम म्हणजे वक्त्याचा, बोलणाऱ्याचा. पण परत जर का आपलं बेसिक जे थेरम आहे ते जर का पक्का असेल तर कॉरलरीज त्याच्यावरच चाललं पाहिजे सगळ्या जॉमेट्री मधल्या, की मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. तर कोण रक्षण करणार वक्त्याचं? वक्ताच झालं, म्हणजे बाहेरचं कोणी नाही. वक्त्याचं रक्षण कोणापासून करायचं? वक्त्यापासूनच. किंवा वक्त्यानी वक्त्याचं त्याच्या बोलण्यापासून रक्षण करावं. त्वम चत्वारी वाक्पदानी. की वक्त्याला जर का त्याला वाटत असेल की समोरून काही येऊ नये, तर त्यांनी त्याची पश्चंती इतकी कन्फर्म केली पाहिजे, त्या पश्चंतीवरनं मध्यमा, मध्यमेवरनं वैखरी, वैखरी त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. त्या वैखरीचं पश्चंतीमध्ये रूपांतर श्रोत्यांचं होत आहे की नाही, आणि माझी पश्चंती म्हणजे तुमची पश्चंती होते की नाही, हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझं रक्षण कोणीच करू शकणार नाही. श्रोतेच जर का तुमच्यासारखे शांत मनमिळावे असतील तरच झालं तर. अववक्तारम.